आजच्या संध्याकाळी पुन्हा एकदा एसे चर्च नंदुरबार यांच्या वतीने आजच्या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये मी स्वागत करीत आहे. यावेळेस विजय संगीतमधून गीत नंबर 293 आम्ही गाणार आहोत. विजय संगीतमधून गीत नंबर 293. तेरी फजल से हमारी याद तक जिंदगी हम सबको यह दे कि करे तेरी बंदगी. खुशी से हम देखते रोज खुदावंद के यीशु मसीह की खातिर से गुनाह हमारे बख्श दे. खुशी से हम देखते रोज खुदावंद के जाए तेरी और करे पाक इबादत को. खुदाया हम पर कर निगाह और हम पर हो तविजी हो. खुशी से हम देखते हो खुदावंद के मसीह की खातिर से गुनाह हमारे बख्श दे. खुशी से हम देखते रोज खुदावंद के. खुदावंद हम पर जाहिर हो और सब तू करता. जो काफिल हो जगा उनको और अपना दिन फैला रहे. खुशी से देखते हो खुदावंद के. यीशु मसीह की खातिर से गुनाह हमारे बख्श दे. खुशी से हम देखते रोज खुदावंद के. पुन्हा एकदा आज संध्याकाळी या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस देवाच्या वचनाची सेवा आदरणीय रेव्हरेंड अनुप पाळक हे करतील. त्या अगोदर आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. या आपण प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर आम्ही पाळक साहेबांचं विशेष तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. आपलं देखील आम्ही स्वागत करतो. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरी देवबापा, आज पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या संध्याकाळसाठी आणि आजच्या या वेळेसाठी देखील. कारण गौरी देवबापा, तू प्रतिदिवशी तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनावर तू प्रकाश टाकतो. आम्हास तू मार्गदर्शन होतोस, कारण तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आज पित्या परमेश्वरा, ऑनलाईनच्या द्वारे जे उपस्थित आहे त्यांना पुन्हा एकदा तुझ्या वचनाने तू आशीर्वादित कर आणि गौरी देवबापा, आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. आजची तुझ्या वचनाची सेवा
आदरणीय रेव्हरेंड अनुपाळ करीत असताना त्यांना देखील तू स्पर्श कर. त्यांच्यापासून येणारे जे वचन आहे ते सर्व काही आमच्यासाठी आत्मा आणि जीवन असू दे. आम्ही सर्व मिळून तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. आजच्या सायंकाळी थोडक्यामध्ये आपण मनन करणार आहोत आणि आपल्या ज्या नित्य प्रार्थना आहेत त्या प्रार्थना घेऊन आम्ही आमच्या प्रभूचरणी जाणार आहोत. आजचा जो आपला मननाचा शीर्षक आहे तो आहे की ख्रिस्ती जीवन जे आपलं आहे त्या जीवनामध्ये आपण नव्याने चालणं किंवा ख्रिस्तामध्ये नवीन जीवन जगणे, यासाठी आपण पहिले रोमकरासपत्र 6वा अध्याय काढूया. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि या 6व्या अध्यायामध्ये 3 आणि 4 वचन हे आपण वाचू. रोमकरासपत्र 6वा अध्याय 3 आणि 4 वचन. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. वचन स्पष्टपणे म्हणतं की आपण नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावं. व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि मग तेथून आपल्या ख्रिस्ती जीवनाची त्याची वाटचाल सुरुवात होत असते. मग हा व्यक्ती ख्रिस्ती घरातलाही असू शकतो, ख्रिस्ती कुटुंबातला म्हणजे ज्याचे आईवडील ख्रिस्ती आहे असाही असू शकतो, किंवा असा असू शकतो की जो नव्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याने स्वीकारलेला आहे असा व्यक्ती. तर ख्रिस्तामध्ये नवीन जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी आहे बाप्तिस्मा घेणं. या ठिकाणी वचन स्पष्टपणे म्हणतं की जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि त्याच्या मरणामध्ये आम्ही बाप्तिस्मा घेतला याचा अर्थ आमच्या पापांसाठी आता आम्ही मेलेलो आहोत. ख्रिस्ती व्यक्ती ज्या वेळेला नवीन जीवन जगायला सुरुवात करतो, पहिली गोष्ट तो करतो तो म्हणजे बाप्तिस्मा घेतो. आज मंडळांमध्ये बाप्तिस्मा जे आम्ही देतो अध्ययन करून घेतो, 10 महत्त्वाचे सिद्धांत शिकवून घेतो. त्याच्यानंतर मंडळीच्या पंचमंडळासमोर आणि आईवडिलांसमोर त्या विद्यार्थ्यांची तोंडी आणि लेखी परीक्षा घेतो. आईवडिलांचं संमतीपत्र आपण लिहून घेतो आणि त्याच्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण मंडळीच्या समोर आपण बाप्तिस्मा हा देत असतो. आपण बाप्तिस्मा देतो तो एक विधी नाही आहे, किंवा तो एक विधी आहे, क्षमा करा, परंतु ते एक फक्त विधी आहे असं समजून आपण चालणार नाही. विधीच्या पलीकडे त्याचं महत्त्व आहे. काहीतरी विधी संस्कार लावून दिलेले आहेत आणि आम्ही ते करत आहोत असं नाही आहे. आम्हाला हे विधी संस्कार परमेश्वराने लावून दिलेले आहे, कारण की बाप्तिस्मा द्या अशी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना आज्ञा दिलेली आहे. आणि ज्या वेळेला आपण बाप्तिस्मा देतो त्यावेळेला आपण त्या आज्ञेचं पालन तर करतोच, परंतु हे एक नवीन जीवन जगण्याचं चिन्ह आहे. बाप्तिस्मा हे एक प्रकारचं चिन्ह आहे, एक प्रकारचा लोकांना दाखवण्याचा तो एक भाग आहे की मी आजपासून ख्रिस्त येशूचा आहे आणि माझं जीवन मी देवाला समर्पित केलेलं आहे. आणि माझं जीवन देवाला समर्पित केलेलं असल्यामुळे आता माझं जे जीवन आहे ते मी जगतो असं नाही. मी आता पापाला मेलो आणि पापाला मेलो, आता येथून पुढे मी एका नवीन जीवनामध्ये जगेन. नवीन जीवनाची सुरुवात होत असताना पहिली गोष्ट मनुष्याच्या जीवनात घडते ती म्हणजे आम्ही बाप्तिस्मा घेतो. बाप्तिस्मा घेणं, पाण्यामध्ये बुडलं जातो आणि पाण्यातून बाहेर येतो, एक नवा श्वास आमच्या जीवनात येतो. याचा अर्थ पापासाठी आम्ही मेलो आणि नवीन जीवनासाठी आम्ही जिवंत झालो. आणि तेथून पुढे प्रत्येक आमचा जो श्वास आहे तो नवीन जीवनाचा श्वास आहे. ख्रिस्ताला परिधान करून आम्ही आमचं जीवन जगतो याचा तो श्वास आहे. कारण आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. ख्रिस्त मेलेल्यातून उठला, पुनरुत्थानाची साक्ष आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातून पाहायला मिळते. आणि पुनरुत्थानाची ही जी साक्ष आहे ही आम्हाला ख्रिस्ताच्या जीवनातून पाहायला मिळते. तीच अर्थ आम्हाला हे दाखवते की आता आम्हीही पुनरुत्थित आहोत, आम्हालाही पुनरुत्थानाची आशा आहे. आणि आम्हाला पुनरुत्थानाची आशा आहे म्हणून येथून पुढे आम्ही पुनरुत्थानाच्या जीवनामध्ये जगणार आहोत.
टप्पा आणि टप्पा, पायरी आणि पायरी आम्हाला ही गोष्ट बघायची आहे की मला नवीन जीवनाची सुरुवात करायची तर सर्वप्रथम बाप्तिस्मा घेतला पाहिजे. प्रियजन हो, खूप साऱ्या मंडळांमध्ये विधी संस्कार म्हणून बाप्तिस्मा घेतला जातो, परंतु त्यामागचं जे मर्म आहे ते शिकवलं जात नाही. आज आपण फार बारकाईने प्रत्येक मंडळीमध्ये हे शिकवणं गरजेचं आहे. विशेषतः जे ग्रामीण परिसरातून नव्याने ख्रिस्ताकडे येणारे लोक आहेत, त्या लोकांना आपण हे शिकवलं पाहिजे की ख्रिस्तामध्ये मारलं जाणं, ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान होणं आणि तेथून पुढे सर्व काळ परमेश्वर पित्यामध्ये आपलं जीवन जगणं. बाप्तिस्मा म्हणजे इतर लोक करतायत म्हणून मी पण बाप्तिस्मा घेतो, असा विचार खूप साऱ्या ग्रामीण लोकांचा असतो. कारण की ग्रामीण सुवार्थ प्रचार या परिसरामध्ये गेली 8 वर्ष त्या गोष्टीचा अनुभव मी वैयक्तिक रीतीने घेतला आहे. लोकांना हे समजवावं लागतं की पवित्र शास्त्रानुसार बाप्तिस्मा घेणं काय आहे. इतर लोक बाप्तिस्मा घेत आहेत म्हणून मी घेतो. काही ठिकाणी अशा घटना आमच्या निदर्शनास आल्या की बाप्तिस्मा घेतात त्यामागे त्यांचा काहीतरी वेगळा हेतू आणि उद्देशही असू शकतो, परंतु आपल्याला फार गंभीर आणि बारकाईने, फारच सेन्सिटिव्ह किंवा ज्याला आपण अतिशय नाजूक गोष्ट म्हणूया अशी ही गोष्ट आहे बाप्तिस्मा घेणं. नव्या जीवनाच्या सुरुवातीला किंवा नव्या जीवनाची जी वाटचाल आहे ती नव्या जीवनाची वाटचाल बाप्तिस्म्याने सुरू होते. दुसरा जो पाऊल आम्हाला उचलायचा आहे ते म्हणजे 2 करिंथ 5वा अध्याय. 2 करिंथ याचा 5वा अध्याय आपण काढू आणि 2 करिंथच्या 5व्या अध्यायाचं वचन 14 ते 17. 2 करिंथ 5, 14 ते 17. कारण ख्रिस्ताची प्रीती आपणाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. आता आपलं जीवन कोणासाठी आहे? ख्रिस्ताकरिता आपलं जीवन जगणे. बघा, वचन स्पष्टपणे म्हणतं की ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. मग आता ख्रिस्ताची प्रीती आवरून धरते म्हणून आता आपण स्वतः करता नाही तर जो मेलेल्यातून पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. पहिली गोष्ट आहे बाप्तिस्मा घ्या. दुसरी गोष्ट आहे ख्रिस्तासाठी जगा. ख्रिस्ताने म्हटलं की प्रतिदिवशी तुम्हाला वधस्तंभ उचलावा लागेल. प्रतिदिवशी आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहायचा आहे आणि तो वधस्तंभ आम्हाला घेऊन पुढे जायचा आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये क्षमा आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभ उचलण्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलणं ह्यामध्ये आम्हाला ख्रिस्ताची शिकवण घेऊन आपलं जीवन जगणं या गोष्टींचा समावेश आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना दुसरी पायरी प्रत्येक व्यक्तीने नवीन जीवनाची चालली पाहिजे, ती म्हणजे ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगणे किंवा ख्रिस्त जसा जीवन जगला त्याप्रमाणे आपण जगणे. मी जगतो असं नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो असं जगणे. संत पौलाने आपल्या जीवनातून तेच दाखवलं. जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. हे वाक्य त्याने म्हटलं त्यामागचा त्याचा हेतू हाच होता, मी जगलो तरी ख्रिस्तासाठी आणि मेलो तर मी ख्रिस्ताच्या जवळ असेन. हा त्याचा विश्वास होता. आज तुमचं आणि माझं जगण्याचा हेतू आणि उद्देश प्रभू येशू ख्रिस्त असला पाहिजे. आमच्या जगण्याचा उद्देश आमचं घर, कुटुंब, परिवार हा असू शकतो. आमचं जगण्याचा उद्देश आमच्या स्वतःच्या कितीतरी गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या असू शकतात, परंतु आपल्या जीवनामध्ये आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझं जगणं हे ख्रिस्तासाठी आहे. पहिलं आहे प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जगलं पाहिजे. ज्या वेळेला आपण ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जगतो त्यावेळेला आम्हाला ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना क्षमेचं जीवन जगावं लागतं. ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना आम्हाला प्रार्थनामय जीवन जगावं लागतं, कारण की आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनामय होता. ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना आम्हाला देवपित्याच्या आज्ञेनुसार आपलं जीवन जगावं लागतं, कारण की आमचा प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याच्या आज्ञा पाळत असे व त्याच्या आज्ञेमध्ये चालत असे. तर मग आज आपण एका नवीन जीवनामध्ये वाटचाल करीत असताना हे शिकत आहोत की आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट आम्हाला ख्रिस्तामध्ये जगायचं आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती आम्हाला मार्काच्या शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायात पाहायला मिळते. मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 8 आपण काढू
आणि या 8व्या अध्यायाचं वचन 34 हे आपण बघूया. मार्क 8 आणि वचन 34 आपणा सगळ्यांसाठी वाचतो. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. आत्मत्याग करणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरत राहणे, तिसरी पायरी नवीन जीवनामध्ये चालायची, ती म्हणजे आपल्या स्वतःचा आत्मत्याग करा आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून प्रतिदिवशी चाला. जसं मी आपल्याला अगोदरच म्हटलं की ख्रिस्ताचा वधस्तंभ जो आहे तो वधस्तंभ उचलणं हे आमच्यासाठी एक भार नाही आहे. वधस्तंभ उचलणं हे आमच्यासाठी जबाबदारी आहे. कितीतरी वेळेला आम्हाला असं वाटतं की आम्ही जगतो ते आमचं जीवन देवाला आवडणार आहे, परंतु आपल्या मनाला हा प्रश्न विचारून बघा की काय मी आत्मत्याग करून खऱ्या रीतीने ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून चालत आहे का? अरे हे एक दिवसाचं काम नाही आहे, प्रतिदिवशी आम्हाला ते करायचं आहे. आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, चांगली गोष्ट आहे. आपण ख्रिस्त येशूमध्ये चालत आहात, चांगली गोष्ट आहे. परंतु ख्रिस्तमध्ये चालत असताना आत्मत्याग केला का? आपल्या स्वतःला आपण विसरला का? आपल्या स्वतःचं आपण मी पण सोडलत का? किंवा आपल्या स्वतःला नम्र करून ख्रिस्ता तू माझ्या ठाई जीवन जग, किंवा परमेश्वरा मी तुला माझ्या ठाई जीवन जगण्यासाठी माझं जीवन तुला देतो असं आपण सांगतो का? आपल्या ठाई ख्रिस्त दिसावा अशी वागणूक आपण लोकांसमोर दाखवतो का? आणि ती दिसते का? कितीतरी प्रश्न आज आमच्या समोर दिसतात, आमच्या मनामध्ये येतात. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आज आपलं वय कितीही असो, आपलं जीवन कितीही, आपल्या जीवनाचा हा वर्षसंख्या कितीही असो, परंतु एक लक्षात घ्या, मी बाप्तिस्मा घेतला परंतु मी आता ख्रिस्तामध्ये जगत आहे का? माझ्या ठाई ख्रिस्त जगतो का? आणि दुसरं म्हणजे मी आत्मत्याग केलेला आहे का? आत्मत्याग करणं म्हणजे आपल्या स्वतःचा त्याग करणे, स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत त्या परमेश्वराला सोपवून देणे. जसं संत पौल, त्याने आपलं सर्वस्व त्यागून देवाचं गौरव केलं. 12 शिष्यांचं जीवन जर बघितलं तर ते मासेमार होते बहुतेक. त्यांनी आपले मासेमारीचे जाळे सोडले आणि ते आत्मत्याग करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेले आणि संपूर्ण राज्यात त्यांनी सुवार्ता सांगितली. प्रेषितांची कृत्यामध्ये आपण वाचतो की जगाची उलथापालथ करणारे येथे आले आहेत असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की तेवढं सामर्थ्य त्यांना दिसलं, मिळालं. प्रियांनो, आज आपण तेवढा आत्मत्याग करून जगतो का? ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून आपण जगतो का? नसेल जगत तर आज गंभीरतेचा इशारा आहे. आपण ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन जगूया. शेवटली गोष्ट मी आपणाला सांगतो, शेवटली पायरी आहे फिलिप्पेकरास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायाची. फिलिप्पेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये वचन 8. फिलिप्पे 3 वचन 8. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लगतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. बघा, ख्रिस्त येशूसाठी संत पौलाने किती मोठा त्याग केलेला आहे. ज्ञानाचं जे श्रेष्ठत्वामुळे, कोणाचं? ख्रिस्ताचं जे ज्ञान मिळालं आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी हानी अशा समजतो. आज तुम्ही आणि मी कोणती गोष्ट हानी समजतो का? आपलं जर आर्थिक हानी झाली तर आपलं नुकसान होतं. आपल्या आरोग्याची हानी झाली तर आपलं आपल्याला वाईट वाटतं. आपलं जे हानी म्हणजे कमतरता किंवा अपाय होणे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा अपाय झाला तर आपल्याला वाईट वाटतं. परंतु आम्हाला ख्रिस्त प्राप्त झाल्यानंतर जगातली कोणतीही गोष्ट आमच्या संगती घडली तर ती आम्हाला हानी अशी आहे. तर ते कशासाठी? तर सर्व गोष्टींना मी मुकलो असं तो म्हणतो. आज आपण कोणत्या गोष्टींना मुकत आहात? आणि तो म्हणतो की मी केरकचरा अशा लेखतो. आमच्या ख्रिस्तासमोर जगातली प्रत्येक गोष्ट आम्हाला केरकचरा अशी वाटावी आणि ती वाटली पाहिजे. ख्रिस्ती जीवनाची ही तत्त्व आहेत. ही तत्त्व आपण कधी कधी तपासून पाहत नाही किंवा कधी कधी या तत्वांकडे आम्ही लक्ष देत नाही. लाभाचं नाही आहे, लाभ आम्ही सोडतो ख्रिस्ती व्यक्ती म्हणून. आम्हाला एक एक पाऊल पुढे वाढायचं आहे, एक एक टप्पा पुढे चालायचा आहे. बाप्तिस्मा घ्या, ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जगा.
ख्रिस्ताचा वधस्तंभ पहा. अरे, ख्रिस्तासाठी सगळ्या गोष्टी केरकचरा जरी गणल्या गेल्या तरी त्या गणला, कारण की आम्हाला ख्रिस्त हा लाभ प्राप्त झालेला आहे. नवीन जीवनाची वाटचाल कशी असते तर या 4 पायऱ्या आपल्या लक्षात ठेवा व या 4 पायऱ्यांवरती चालून नवीन जीवनाची वाटचाल देव तुम्हा सगळ्यांची आशीर्वादित करो. पुढील वेळ मी सन्माननीय रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेबांच्या हाती देतो. खरोखर आजच्या वचनासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. ख्रिस्तामध्ये कसं चाललं पाहिजे याविषयी त्याच्या वचनाच्याद्वारे आम्हावर प्रकाश पुन्हा एकदा पाडलेला आहे आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. जे आमचे आजारी प्रियजन आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. एस ए चर्च अध्यक्ष आणि चेअरमन या सर्व अधिकाऱ्यांसाठी, एस ए मिशन हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी विशेष आम्ही आज प्रार्थना करणार आहोत. पावसासाठी प्रभूला धन्यवाद देणार आहोत की देवाने आम्हाला पुष्कळ पाऊस दिला आहे. इथून पुढे देखील विशेष पाऊस द्यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब पुढे येतील आणि या सर्व गोष्टींसाठी विशेष प्रार्थना करतील आणि आशीर्वाद देखील ते देतील. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या द्वारे आम्ही तुझ्या चरणाकडे येतो. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावात आम्ही धन्यवाद देतो. या सायंकाळच्या समयी पुन्हा तुझ्या दासाद्वारे तू आपल्या पवित्र वचनाच्या योगे प्रभू आम्हाला पुन्हा एकदा स्मरण करून दिलेलं आहे. आम्ही तुझ्यामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. तुझ्या मरणाच्या रूपाने प्रभू आम्ही बाप्तिस्मा घेतला आहे. तुझ्या पुनरुत्थानाच्या प्रतीकामधून प्रभू आम्ही पाहतो की आम्ही नवीन रीतीने आम्ही उठवले गेलेलो आहोत आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्ही स्वर्गामध्ये बसवलेले लोक आहोत. म्हणून प्रभू येशू, खरोखर आम्ही जीवनाच्या नाविन्यामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही चालावं, जगावं यासाठी तू आपली कृपा पुरीव. आजचं जे वचन जे आम्हासाठी दिलं, इथे जमलेले तुझे दास, ऑनलाईनमध्ये असलेले सर्व विश्वासणारे प्रियजन, ज्यांच्या कानावर तुझं वचन गेलेलं आहे त्या सर्वांना तू विशेष आशीर्वाद दे. प्रभू, आज जी सेवा SM ट्रस्टद्वारे शाळा, हॉस्टेल आणि काउन्सिलच्या माध्यमातून जी सेवा होत आहे ती सर्व सेवा तू आशीर्वादित कर. हे सर्व सेवा चालवणारे सर्व पदाधिकारी आणि सर्वांना तुझी कृपा तू पुरीव. पवित्र आत्मेच्या योगे मार्गदर्शन दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अधिक प्रभावशाली रीतीने तुझी गौरवी सेवा प्रभू होत राहावी म्हणून मी प्रार्थना विनंती करतो. जे आजारी दुःखी आहे, वयोवृद्ध आहे, आपल्या बिछाणावर आहे, त्यांना तू आरोग्य दे. तू आपला हात लांब कर आणि तुझा आरोग्याचा सामर्थ्याचा स्पर्श त्यांना तू पाठीव. तू आपलं पवित्र वचन पाठीव आणि त्यांचं अंथरूण बदलून टाक प्रभू, अशी मी प्रार्थना विनंती करतो. मागील दिवसामध्ये आम्ही तुझ्याजवळ सतत प्रार्थना केल्या आणि पावसासाठी तुझ्याकडे आग्रहाच्या प्रार्थना केल्या आणि प्रभू तू आमच्यावर दया केली आणि आम्हाला प्रभू तू पाऊस दिला. या पुढील दिवसामध्ये देखील प्रभू तू आम्हाला गरजेप्रमाणे चांगल्या प्रकारचं पर्जन्य तू आम्हाला पाठवावं, अशीच आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती करतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. त्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षितान नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, या ठिकाणी जमलेले तुझे सर्व दास, ऑनलाईनमध्ये ज्यांनी वचन ऐकलं त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची मंडळी आणि निवडलेलं राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो.
आमेन. या रात्रीश्वराम तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखितो करव प्रतिपाम. आमेन. उद्याची सूचना आहे. उद्या पुन्हा 6 ते 6:30 प्रार्थना मनन असणार आहे. आपणा सर्वांना विशेष प्रेमपूर्वक आमंत्रण आहे.